नमस्कार, महासागरमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आलो होतो उच्च न्यायालयामध्ये, हायकोर्टामध्ये. विशेष म्हणजे आज माणिकराव कोकाटे यांच्या निकाल आहे तो 3 वाजता या ठिकाणी निकाल लागणार आहे आणि निकालानंतर सर्व काही चित्र बदलू शकतं. आणि आपण पाहतो की आपल्यासोबत बरेचसे शिन्नरकर या ठिकाणी आले आहेत. खरं तर काल आपण बघायला गेलं तर समृद्धीच्या हायवेनी बरेचसे समर्थक ते देखील या ठिकाणी मुंबईकडे रवाना झालेत. आणि माणिकराव कोकाटेंना आज अटक होते का, आणि त्याचबरोबर त्यांचे मंत्रीपद जे आहे ते गेलेलंच आहे, त्याचबरोबर आमदारकी पण जाते का, या सगळ्या गोष्टीकडे लक्ष लागून राहिलं. आपल्यासोबत सिन्नरचे काही कार्यकर्ते आहेत. काय सांगाल, आज तुम्ही सिन्नरवरून आलात, काय वाटतं? आमचा न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास आहे आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही चांगलं काम केल्याची पावती आहे आम्हाला. हे असं काही बोलणार नाही आम्ही, परंतु आमचा न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास आहे. कोकाटे साहेबांनी गेल्या 1 वर्षापासून अतिशय चांगले निर्णय घेतलेले सरकारच्या बाबतीत, जनतेच्या बाबतीत, आणि असं वाटतं कधी की चांगलं काम केल्याची पावती काही असं. अगदी म्हणजे आपल्यासोबत वरिष्ठ पत्रकार जयंत महाजन सर आहेत, प्राध्यापक जयंत महाजन सर आहेत. सर, महत्वाचा मुद्दा, जर आज शिक्षा झाली तर मंत्रिपद तर गेलं, आमदार पदाचं काय, आणि त्याच्यानंतर पोटनिवडणुका त्या ठिकाणी घेतील, हे प्रोसिजर कशी राहील? हा फार दूरचा प्रश्न आहे. आता या क्षणाला हे सिन्नरचे माजी नगराध्यक्ष होते विठ्ठलराजे उगले यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली. मी त्याच्याशी सहमत आहे. कारण या माणसाने राजकारण सोडून द्या, एक विकासाचं विजन असलेला महाराष्ट्रातील हा एक नेता आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी कारभार केलेला आहे. न्यायालयाच्यावर सगळ्यांवर विश्वास ठेवावाच लागतो. न्यायालय जे म्हणाल ते आपल्याला ऐकावंच लागणार आहे आणि न्यायदेवतेवर सगळ्यांचा विश्वास ठेवला पण पाहिजे. आता इथं त्यांनी एक दिलेलं, आता 3 वाजता आल्यानंतर ते आता म्हणजे मला मिळालेली माहिती, मी आता इतक्यात लिहिलं होते, हॉस्पिटलमध्ये आलो, त्यांची एन्जिओग्राफी झालेली आहे. तर्कवितर्क बाहेर घेतात, मुद्दाम आजारी पडतात की काय वगैरे, तर ते वैद्यकीय क्षेत्रातलं ज्यांना नॉलेज आहे ते म्हणतात की बरोबर आहे, त्यांच्या आता एन्जिओग्राफी चाललंय. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांचे हजारो समर्थक, मी स्वतः समृद्धीच्या रस्त्याने मी येत असताना पाहत, सगळे सिन्नरकर दिसायचे, नाशिककर दिसायचे, सगळे एकमेकाला हात करत. आता तुम्ही इथं टाकला, सगळं जवळजवळ नाशिक जिल्हाच दिसतोय न्यायालयाच्या बाहेर. ही सगळी मंडळी आलेली, ही प्रेमापोटी आलेली आहे. त्या माणसाने इतकं काम केलेलं आहे या महाराष्ट्रासाठी, नाशिक जिल्ह्यासाठी आणि विशेषतः सिन्नर तालुक्यासाठी, आणि त्याचं काही होणार नाही अशा सदिच्छा असलेला वर्ग फार मोठा आहे. आणि न्यायालयाचा निर्णय लागेल, विरोधात जाईल, नंतर पोटनिवडणूक येईल, पोटनिवडणुकीत कोण उमेदवारी करेल, हा फार लांबचा प्रश्न आहे. त्या विषयावर चर्चाच नकोय. आता ह्या ठिकाणी फक्त सदिच्छा सगळ्यांनी मनामध्ये आणलेली की ह्या माणसाला शिक्षा होऊ नये आणि यांनी जे केलेलं काम आहे त्याची पावती त्यांना मिळावी, हीच अशी अपेक्षा आहे. जर शिक्षा झाली किंवा नाही झाली तर त्यांचं आमदारकी पद गेलं, तरी तुमचं मत काय की आता येणाऱ्या आगामी निवडणुका आहेत, काय वाटतं? आमचा न्यायपालिकेवर विश्वास आहे. साहेबांना या ठिकाणी न्याय मिळेल हा आमचा ठाम विश्वास आहे. आणि आपण ज्या पद्धतीने पुढे बोलताय की शिक्षा झाली, शिक्षा होण्याचा प्रश्नच कुठे येत नाही, कारण नाशिकच्या सिव्हिल कोर्टाने या केसबद्दल आधीच साहेबांना निर्दोष मुक्त केलेलं आहे. त्याचा कुठेही विचार या ठिकाणी केला जात नाहीये आणि आमचा 100% ठाम विश्वास आहे की साहेब इथून देखील निर्दोष सुटतील. कारण साहेबांनी केलेलं जे काम आहे ते काम सर्वसामान्यांसाठी केलेलं आहे. साहेब ज्यावेळेस कृषी मंत्री होते त्यावेळेस 6 महिन्यामध्ये 52 GR शेतकऱ्यांसाठी काढणारा एकमेव कृषी मंत्री म्हणून साहेबांचं नाव लौकिक होता. क्रीडा खात्यात, अल्पसंख्याक खात्यात देखील साहेबांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. आणि हे जे काही आरोप होत आहेत याबद्दल आम्हाला काही वाटत नाही विरोधकांची पोळी भाजताय, पण आम्हाला 100% गॅरंटी आहे की साहेब यातून निर्दोष सही सलामत सुटतील. आपण पाहतोय की सगळ्यांच्या सदिच्छा या ठिकाणी आहेत की निकाल 3 वाजता आहे. या निकालामध्ये नक्की निकाल लागतोय काय याकडे लक्ष असतानाही बरेचसे सिन्नरकर, नाशिक परिसरातील बरेचसे कार्यकर्ते काल रात्रीपासूनच मुंबईत दाखल झाले आहेत. आणि विशेष म्हणजे आता 3 वाजताचा निकाल काय लागतं याकडे सर्वांचं लक्ष आहे. बऱ्याचशा बातम्या या ठिकाणी पेरल्या जातात, बऱ्याचशा बातम्या सुरू आहेत, ज्या बातम्यांच्या माध्यमातून कळतंय की या ठिकाणी काय निकाल लागेल आणि त्याच्यानंतर काय होतील, त्याच्यावरती आरोप प्रत्यारोप ह्या देखील सुरू आहेत. एका साईडला निवडणुकीचं वातावरण आहे, निवडणूक घोषित झालेली आहे, त्यामुळे या निवडणुकामध्ये हा जो आहे मिठाचा खडा तर पडला नाही ना, हे बघणं देखील गरजेचं आहे. खरं तर त्यांचं मंत्रिपद गेलंय आणि राज्यपालाने देखील त्या मंत्रिपद त्यांचं ते राजीनामा त्यांनी स्वीकारलेला आहे. त्यामुळे पुढचं पाऊल काय असेल हे 3 वाजताच्या नंतर कळणार आहे. आपल्यासोबत आणखीन सिन्नरचे काही कार्यकर्ते आहेत, हे देखील या ठिकाणी आले आहेत. यांना देखील प्रतीक्षा आहे की या ठिकाणी नक्की होणार काय. आणि महासागरच्या माध्यमातून आपण प्रत्येक घडामोड याच कोर्टाच्या समोरून आम्ही तुम्हाला देण्याचा नक्की प्रयत्न करू. कॅमेरामॅन दत्तात्रय कुलकर्णीसह स्वप्नील दुधारे, महासागर न्यूज, मुंबई.